आपण या ठिकाणी गाडी लावली आहे व गाडी लावून आपण आता गडाच्या दिशेने जाण्यास सुरुवात करत आहोत। समोर आपल्याला दिसत आहे गड। रोहिला गडाच्या दिशेने आपण जात आहोत। जालना जिल्ह्यातील पहिला आपला किल्ला आहे। जालना जिल्ह्यामध्ये एकूण आपल्याला 2 किल्ले महत्त्वपूर्ण आहेत, त्याच्यातील आपला हा एक आहे। चार वाजले संध्याकाळचे, दिवस लवकर मावळतो, त्यामुळे आपल्याला लवकर यावं लागणार आहे किल्ला पाहून। पहिला आपण लेणं पाहणार आहे, लेणं पाहून नंतर किल्ला पाहणार आहे। रोहिला गडगाव गडावर जायला आपणाला व्यवस्थित वाट तर काही अजून सापडली नाही, तर आपण वाट शोधत शोधत जात आहोत। चला, वाट शोधायला वेळ जातोय, परंतु फायनली एक वाट भेटली आपल्याला। त्या वाटेने जाऊ वरती। बघा अशी आहे का? खाली रोहिला गडगाव दिसत आहे आपल्याला। या डोंगरावरून स्पष्ट दिसत आहे आता व्यवस्थित। वाट काय सापडत नाही प्रॉपर। रस्त्याचं खूप कन्फ्युजन आहे इथं। काटेरी झाड। खालचा परिसर, हा जो रस्ता आहे तो जालना गेलेला रस्ता जालना। रस्ता सापडणं जरा कठीणच आहे, तरी आपण शोधत जशी भेटेल वाट त्या पद्धतीने जात आहे। ह्या घरापासून आपणाला असं येऊन वर यायचं आहे व असंच आता आपणाला ही पायवाट आहे, या पायवाटेने वर जायचं आहे। शेवटी फायनली पायवाट भेटून गेली। सोपा ट्रेक आहे, परंतु जरा वाट कन्फ्यूज होण्याजोगी, त्यामुळे एकदा वाट समजून घेतली मग टेन्शन नाही। इथं बंद केलंय, असं उघडून जा। इथं आता शेती आहे, वरच्या बाजूस लेणी आहे, तिथं ती पाहून वरती किल्ल्यावर जायची आपल्याला। इथं शेती केली जाते, शेती आहे त्याच्यामुळं प्रॉपर अशी वाट। समोर लेणी दिसत आहेत, पाहिलं आपल्याला ती लेणी पाहू प्रथम। रोहिलागड लेणी व या
झोपडीमध्ये जर पाहिला तर एक आपणाला असा कोरीव दगड भेटते पाहिला बघा, कोरीव दगड. लेणी पाहू प्रथम याच्या कापसाच्या शेतामधून जाऊन. लेणी पाहून झाल्यानंतर गडावर जाऊ. रोहिलागड लेणी समोर दिसत आहेत आपणाला. आता रोहिलागडाच्या या लेणीजवळ आपण आता पोचून गेलो. हे बघा, वाट प्रॉपर नाही इथं, त्याच्यामुळं थोडी अडचण होते या रोहिलागडाच्या लेणी. हे बघा रोहिलागडाच्या लेणी. या ठिकाणी पाण्याचं टाकं खोदण्याचा प्रयत्न आहे. मोठे पाण्याचं टाकं हे. पाहिलं तर खूप मोठी घोरपड आपणाला पाहायला भेटत आहे. सावध इथं आलं पाहिजेत, व्यवस्थित आहे एकदम. काही आता आपण आलेलो आहे रोहिलागड लेणीमध्ये. इथे पाहू शकतो लेणी खूप मोठी आहे, खूप सगळे खांब सुद्धा आहे त्याला, व तिथे कपारीत एक मंदिर आहे. व इथे अडचण खूप झालेली आहे. खूप दिवसानंतर म्हणजे आम्ही आलो, इथे कोण येत नाही सहसा, म्हणून साफसफाई होत नाही व मार्ग बनत नाही, मळलेली वाट बनत नाही, म्हणून इथं खूप अडचण होऊ शकते. आणि इथं कपारीत एक घोरपड बसलेली आहे, खूपच खतरनाक आहे. शेपटी विषारी असते घोरपडची, सावध राहावे. तर इथं आल्यानंतर थोडी काळजी घ्या फक्त. घोरपड आहेत आणि असे पिलर. चला आता आपण मुख्य गडाच्या दिशेने जाऊ. आता आपण लेणी तर पाहिली आहेत व लेणी पाहून आपण आता गडाच्या दिशेने जाऊ. कुठून मार्ग दिसतोय का ते पाहू. चला. लेणीच्या या बाजूलाही कोरण्याचा प्रयत्न केला आहे तिथेही. आपण आता गडाच्या दिशेने जाऊ. वाट तर दिसत आहे मळलेली इथं, बघू पुढं कशी अजून होती ती. थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळं पटकन यावं लागणार आहे गडावरून. रोहिलागड गाव. अवघड रस्त्यातून आपण आता आलो.
थोडा रस्ता काही दिसतच नाही प्रॉपर कुठून आलाय ते. खूप रस्ता आहे इकडे बी दिसतोय. ही वाट दिसते बाळा. जी वाट समोर तिला सोडून जी मागे दिसते तिथे जायचं. या गुरांच्या वाटा खूप आहेत, त्यामुळं नक्की वाट कोणती तेच कळत नाही. टॉप दिसायला लागला आपल्याला. आता थोडी खडी चालेल शेवट. थोडीशी पण आहे, हे घसार आहे परंतु सावध इथं आलं पाहिजेत. घसार आहे ना त्यामुळे. आलोय आपण आता बऱ्यापैकी वर. खालच्या वर्षी अशा घसाऱ्याच्या रस्त्यातून वर आलो आपण. खाली पूर्ण रोहिला गडगाव. गडमाथ्यावर प्रवेश झाला आपला आता. किल्ला छोटा आहे चढायला, परंतु रस्ता नसल्यामुळे नीट सापडत नाही कुठून यायचं ते. झेंडा साईड. रोहिलागडाचा आज आठवडे बाजार आहे, तिथं भरलेला आहे आठवडे बाजार. आठवडे बाजाराच्या पाठीमागच्या बाजूने आपल्याला वरपर्यंत येण्यासाठी, म्हणजे गाडी लावतो तिथपर्यंत रस्ता आहे, परंतु तिथून पुढं येण्यासाठी जरा थोडासा अवघड पॅच आहे. आणि इथं जर पाहिलं तर रस्ता नाही यायला आत्ता सध्या. हे ज्यावेळेस पेट होतील त्यावेळेस रस्ता व्यवस्थित होऊन जाईल, कळेल. अवघडच पॅच आहे ये वरती तर आलो फायनली आम्ही. कसं का होईना रस्ता शोधत. आपल्या हातात फक्त अर्धा तासाची वेळ आहे. तेवढ्या वेळेत आपल्याला किल्ला पाहायचा आहे. अंधार पडायला सुरुवात होती नंतर. गडाचं पठार. समोरच्या बाजूस एक बुरुज दिसत आहे, त्या तिथं तो पाव पहिला. नैसर्गिक बोलू शकतो, तटबंदी खूप आहे या ठिकाणी गडाला, त्यामुळं जास्त तटबंदी समोर आहे तिथं. हा चौतारा आहे, शेवट पाहू आपण. तिथं तटबंदी थोडीशी.
तटबंदीकडे आलो. इथं थोडीशी आहे तटबंदी. बघा घसाराचा भरपूर भाग आहे. अशी तटबंदी इकडं गडाची. लांबपर्यंत बुरुज किंवा तटबंदी असं इथं. लांबपर्यंत आहे याची. हे बघा त्या ठिकाणापासून ती ही अशीच तटबंदी इथपर्यंत आहे पूर्ण. इथं पाहू शकतो ही तटबंदी आहे आपल्याला दिसत आहे व अशी तटबंदी खालच्या बाजूस सुद्धा आहे. तटबंदीच्या बाजूला आपणाला एक पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे. हे बघा असं तटबंदीला लागून पाण्याचं टाकं आहे. हे बी मोठं पाण्याचं टाकं आहे. त्याच्या बाजूला बी दिसत एक. गडावर आल्यानंतर इथे 2 पाण्याचे टाके आहेत. तटबंदीच्या थोडंच पुढे आल्यानंतर इथे 2 पाण्याचे टाके आहेत व आता आपण अजून बघणार आहे गडावर काय आहे का. आता बाकी अवशेष शोधू आपण आता गडावरचे. हा माचीचा भाग असावा बहुतेक. या बाजूला सुद्धा तटबंदी दिसत आहे. या बाजूला काही दिसत नाही. आपण आता सहज जाऊ, एक फेरफटका मारून येऊ. आपण आता शेवटच्या कोपऱ्यात जाऊ आणि त्या बाजूला बघू काय पाहायला भेटते का आपणाला. जर नसेल तर मग आपण आता पाठीमागच्या बाजूला जाऊ. की माचीचा कसा भाग असतो त्या टाईप आहे आपली राजगड. प्रतापगडाला कशा माचे आहेत तोरणा, तसं माचीचा भाग वाटतो. ही तटबंदीच आहे पूर्ण. तटबंदी त्यावेळेस असणार पूर्ण. ही अखंड दिसत आहे अजून व्यवस्थित. माचीची बहुतेक. शेवटच्या कोपऱ्यात आलो आपण आता. या भागात नाही काही. ही तटबंदी पूर्ण दिसते का आपल्याला अशी अखंड तटबंदी. हा किल्ला. या बाजूने सुद्धा रस्ता आलेला आपल्याला दिसत आहे. हा खालच्या गावाहून आलेला दिसतोय बहुतेक रस्ता. आपण हा रस्ता बघू कुठून आलाय तो. नंतर उतरताना त्या बाजूने उतरू आपण असाच. अच्छा हा असा पूर्ण खाली उतरलेला रस्ता आहे. प्रॉपर रस्ता आहे. ठीक आहे. आपण ह्या बाजूने जाऊ, गड उतरू, व्यवस्थित उतरता येईल आपणाला. वाट प्रॉपर आहे या बाजूने. तिथं बहुतेक काहीतरी असावं. हीच वाट प्रॉपर आहे. या वाटेनं आपण जाताना जाऊ म्हणजे व्यवस्थित आपण खाली उतरून जाऊ. अशी वाट इथे उतरून खाली उतरलेली व तशी शेताच्या वाटेने खाली उतरू किंवा त्या बाजूने उतरू. तिथं बी काहीतरी कोरल्यागत आपल्याला पाहायला भेटत आहे. आपण आता पुन्हा ज्या वाटेने आलो या त्याच वाटेने जाऊ. प्रॉपर वाट दिसते ती. गुरं बी याच बाजूने येतात बहुतेक. आपण जो आलो तो रॉंग डायरेक्शनने आलो, त्यामुळे थोडासा तकलीफ झाली आपल्याला व वेळसुद्धा गेला. आता आपण बरोबर प्रॉपर वाटेने जाऊ. आपण आता ही पाण्याच्या टाका ही तटबंदी पाहिली. तसंच आपण शेवटच्या माचीच्या भागात गेलो व आता आपण पुन्हा या भागात येऊ. या भागात आल्यानंतर एक कोरडा तलाव दिसतोय आपल्याला.
आपणाला आता महत्त्वाचं म्हणजे हे गडावर जी वास्तू आहेत त्या पाहिजेत. त्याच्यात आपण आतापर्यंत पाहिल्यात बऱ्यापैकी, परंतु अजूनही खूप महत्त्वपूर्ण वास्तू आहेत त्या पाहू. या बाजूला आल्यानंतर आपल्याला वरती वाडा असा होता, मुख्य वाडा. तो वाडा शेवट पाहू. अगोदर आपण बाकीचे वास्तू पाहून इथे काहीतरी असावं. तर गडाच्या त्या बाजूला जाऊ. रोहिलागड थोडी अवशेष कमी गडावर. रांजण इथं भेटून गेला. या ठिकाणावरून आपणाला खालचे रोहिलागड गावाचे विहंगम दृश्य पाहायला भेटत आहे. खूपच सुंदर नैसर्गिक तटबंदी जास्त आहे, त्यामुळं आपणाला जास्त अशी तटबंदी पाहायला भेटत नाही. आता आपण रांजण पाहिली व या बाजूला थोडीफार अशी तटबंदी टाईप दिसत आहे, म्हणजे वाड्याचे अवशेष घेत दिसत आहे. हा उंचवटा दिसतोय गडावरचा. या बाजूला पाण्याचं टाकं पाहायला भेटतं. वाडा किंवा हे बांधीव आहे पूर्ण. पूर्णतः बांधीव आहे. इथे रोहिला गडावर हे बांधीव अवशेष आहे कशाचे तरी. बहुतेक हे पाण्याचं टाका असावं किंवा वाडा असावा, कारण एवढ्या ह्या टॉपच्या भागात पाण्याचं टाकं तर नसेल. वाड्याचे बहुतेक असावेत अवशेष. पूर्ण व्यवस्थित आहे, परंतु एकदम आता हे आपण पूर्ण आत जाता येत नाही. परंतु याच्या गडावरच्या ज्या महत्त्वपूर्ण वास्तू आहेत आपण त्या आता पाहिल्या आहेत. हा जो या ठिकाणी वाडा किंवा काही वास्तू आहेत त्या पाहू आणि गाडी उतरण्यास सुरुवात करू. हे पाहू शकतो असं. इथं पाहिलं तर आपल्याला ही अशी तटबंदीची किंवा वाड्याची वास्तू पाया. समोर जर पाहिलं तर आपणाला या ठिकाणी वाडा असावा बहुतेक. ही लांबपर्यंत दिसते अशी तटबंदी. ही वाडाच असणार, वाड्याची वास्तू. वाड्याची वास्तू ही. हा वाडा इथं असणार, बालेकिल्ल्याचा भाग. गड आता मावळतीला चालला आहे आणि आपण आता खाली उतरण्यास सुरुवात करत आहोत. या बाजूला बघू काय राहिलं आहे का आपल्याकडून.
गडाचा शेवटचा भाग आहे. या भागातून आपण आलो होतो एक कडून असं, आणि नंतर आपण त्या तटबंदीपाशी गेलो. तिथे तटबंदी पाहिली आणि नंतर पूर्ण कडेला जाऊन सर्व वास्तू पाहिल्या व आपण आता खाली उतरण्यास सुरुवात करू. जास्त काही मोठा नाही, अवशेष जास्त नाही सध्या, थोडेफार अवशेष आहेत. काळाची झुंज देत उभे आहेत ते सुद्धा. गड पाहून खाली उतरण्याची मजा, गडावरचे अनुभव हे सर्व घेऊन आपण मनात गड खाली उतरण्यास सुरुवात करत आहे. व जयचा हसरा चेहरा हे सांगत आहे की गड पाहिल्यानंतर आपल्याला आनंद किती होतो ते. रोहिला गडाच्या आपण आता या तटबंदी व या 2 पाण्याच्या टाक्या आहेत तिथं पोचलोय आपण. पाण्याच्या टाक्या व्यवस्थित आहेत, परंतु आता सध्या तर तिथं खाली उतरायला चान्स नाही आपल्याला. गवत झाडी खूप वाढली त्याच्यामुळं आत काय उतरता येत नाही आपल्याला. परंतु 2 पाण्याच्या टाक्या आहेत, सुंदर आहेत पाण्याच्या टाक्या. याला बहुतेक खांब आहेत, परंतु त्याच्यात जायला खूप मार्ग अवघड आहे. गडाची पूर्ण सफर आपली झालेली आहे व आता आपण परतीच्या प्रवासाला निघूया. परतीच्या प्रवासामध्ये निघताना आपण पुन्हा या ज्या तटबंदी, हितची तटबंदी व्यवस्थित ती पाहत आहे व आपण परतीच्या प्रवासाला निघू आता. हे बघा व्यवस्थित अशी तटबंदी आहे आणि त्या बाजूला सुद्धा तटबंदी होती, परंतु आता फक्त त्याचा पायाच शिल्लक राहिलेला आपल्याला पाहायला दिसतो. हे बघा रोहिला गडाची सफर करून आपण परतीच्या प्रवासाला निघत आहे. जय, कसा किल्ला वाटला तुला? खूपच सुंदर किल्ला होता. किल्ल्यावरचे अवशेष पण भरपूर होते. खाली गुहा सुद्धा लेणी होती. लेणीपर्यंत आलो, तिथून पुढं थोडं अडचण होती पण चांगला होता किल्ला. पुण्यावरून 267 किलोमीटर आल्यानंतर आता आपण रोहिला गडाच्या वर बसलेलो आहे व आता खूपच भारी वाटत आहे. व उद्या सुद्धा आपल्याला अजून किल्ले करायचे आहे. सनसेटचा टाइम झालेला आहे. आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप चांगला आहे. ही ज्याच्यावर मी चालत आहे अखंड तटबंदीच आहे, पण आता याचा फक्त माथ्यावरचा राहिलेला आहे, खालचं सगळं ढासळून गेलेलं आहे. बऱ्यापैकी तटबंदी आहे, पाया राहिलेला आहे, त्याच्यावरचा भाग पूर्णतः निघून गेलेला आहे. आपण आता जो गडावर येणारा प्रॉपर मार्ग आहे त्या प्रॉपर मार्गाने आता खाली उतरत आहे व पूर्ण तुम्हाला आता गडाचा जो मार्ग आहे खालपर्यंत येण्याचा तो दाखवू आपण. सोपा रस्ता आहे, परंतु आम्हाला या ठिकाणी सांगणारं कोण नव्हतं, त्याच्यामुळं आम्ही जरा चुकून दुसऱ्या रस्त्याने आलो. वेळ गेला आणि थोडी त्राससुद्धा झाला. घसरडा रस्ता, निसरडा पूर्णतः. त्या बाजूने येऊ नका, जो सोपा रस्ता आहे त्या मार्गाने या. आणि गावातील कोण जर स्थानिक आलं मुलगा तर तर चांगलीच गोष्ट आहे. आपण खाली उतरू आता. या बाजूला सुद्धा थोडी तटबंदी दिसते बहुतेक. मळलेली वाटे बघा ही. या वाटेने आलो असतो तर आपण पटकन गाड्यावर पोचून गेलो असतो. कमी वेळेत आणि कमी त्रासात पोचून गेलो असतो.
हे बघा आलू बी खाल्ले आम्ही. आज आपण सकाळी पुण्याहून निघाल्यानंतर पहिल्यांदा केली ती कारेगावची वेस किंवा नगरकोट केला. कारेगावचा नगरकोट केल्यानंतर वाडेगव्हाण या गावातील आपण नगरकोट केला. वाडेगव्हाण गावातील नगरकोट करून झाल्यानंतर आपण आलो कामरगाव या गावात. कामरगावात आपण पहिल्यांदा नगरकोट केला. नगरकोट पाहून झाल्यानंतर आपण केला तो नागेश्वर मंदिर. त्या ठिकाणी एक बारव आहे, बारव आणि त्या ठिकाणी एक शिलालेख आहे, तो केला. व तो पाहून झाल्यानंतर आपण आलो केडगाव. अहिल्यानगर गावापासून अहिल्यानगरपासून एक 2 किलोमीटर लांब आहे, अगोदर आहे. त्या ठिकाणी आपण तो नगरकोट केला वेज. ते झाल्यानंतर आपण आलो करंजी या गावात. त्या गावातील एखादा बुरुज केला. तसेच पुढे आल्यानंतर आपण तिसगाव या गावातील 5 महत्त्वपूर्ण वेज केल्या. व त्या पाहून झाल्यानंतर आपण पोचून गेलो शिरापूर या गावात. शिरापूर गावामध्ये आपणाला एक गडी आहे ती पाहिली. त्या गडीमध्ये ज्यावेळेस रजाकार हैदराबादचे रजाकार होते त्यावेळेस गावातील सर्व लोक त्या ठिकाणी राहिले होते त्या गडीमध्ये. आणि ती पाहून झाल्यानंतर आपण साकेगाव या गावातील गडी पाहिली. साकेगाव या गावातील गडी पाहून झाल्यानंतर आपण पोचून गेलो ते अमरापूर या गावामध्ये. अमरापूर हे गाव आपल्याला माहिती आहे, आपले दिग्गज कलाकार सदाशिव अमरापूरकर यांचे गाव आहे. ते पाहून झाल्यानंतर आपण आलो ते आता या ठिकाणी पहिली लेणी केली. व लेणी पाहून झाल्यानंतर आपण गड पाहिला. व आता गड पाहून झाल्यानंतर खाली आपण उतरून गेलो. या बाजूची वाट जी आहे अतिशय सोपी आहे आणि पटकन वर घेऊन जाणारी आहे. तर ही वाट या वाटेने घ्या, बाकीच्या कोणत्याही वाटेने नका. मधून लेणी पाहून झाल्यानंतर सरळ त्याच वाटेने या कोपऱ्यात यायचं आहे, इथं या झोपडीपाशी. या बाजूने जर आपण गडावर गेलो तर 15 मिनटात गडावर पोहोचून जाऊ. हे पहा असा गड आहे. ग्रामपंचायत रोहिलागड, अंबड तालुका, जिल्हा जालना. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर आपणाला अतिशय सुंदर आणि कोरीव ही एक मूर्ती आहे. बाजूला मंदिर आहे, हे बघा गणेशाचं. आपण सकाळी येऊ याची इथे पाहायला भेटत. रोहिलागडामध्ये एकूण आपणाला 3 वेस आहेत गावामध्ये. त्याच्यातील ही संभाजी महाराजांची वेस आहे. तसेच आपणाला जे मंदिर आहे, कोणतं मंदिर, देवाच्या सिद्धेश्वर महादेवाच्या मंदिराच्या त्या ठिकाणी एक आहे आणि एक या रोडला आहे. रोहिलागड गावातील मारुतीरायाची मूर्ती आपल्याला समोर दिसत आहे. खूपच आकर्षक मूर्ती आहे. रोहिलागडाच्या या हनुमान मंदिरामध्ये आपण मुक्काम केला आहे. रात्रीचे 5:30 वाजून वरच्या बाजूस रोहिलागड किल्ला आहे. गावात असणारी ही एक मोठी शिळा आहे जी वरून आली होती, महादेवाच्या मंदिराच्या पिंडीपाशी येऊन थांबली. अशी ही खूप लांब जायला पाहिजे होती, परंतु याच ठिकाणी थांबली. अशी आख्यायिका गावातल्या लोकांची आहे. पाहू शकतो अशी पूर्ण. आणि खाली जर पाहिलं तर बारीक आहे पूर्ण व्यवस्थित. वरती खूप मोठा दगड आहे. हा शिळा आहे पूर्ण मोठी. हे बघा गावात खूप ऐतिहासिक वास्तू वगैरे आहेत.